मराठा बांधवांनी शांतता रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन. सोलापूर. महाराष्ट्र शासनाने काढलेले सगळे सोयरे अधिसूचना अंमलबजावणी करून मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढावा व मराठा आंदोलनावरील गुन्हे मागे घ्यावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी सोलापूर शहरातून शांतता रॅली काढण्यात येणार आहे. ही शांतता रॅली छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर होणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनोज जरांगे पाटील मराठांना संबोधित करणार आहेत. तरी या शांतता रॅलीमध्ये शहर जिल्ह्यातील समस्त मराठा समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात येत आहे. यावेळी माजी महानगरपालिका विरोधी पक्षनेते अमोलबापू शिंदे म्हणाले की मराठा क्रांती मोर्चा आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ समाज बांधव, सर्व पत्रकार बंधूंनो, आपण आता मराठा समाजाची काय भूमिका आहे आणि जरांगे पाटील साहेबांच्या स्वागतासाठी काय तयारी चालू आहे हे आपल्यापर्यंत पोहोचावे, आपल्या माध्यमातून समाजापर्यंत आणि लोकांपर्यंत हे सगळं पोहोचावं यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत 7 तारखेला मराठा योद्धा जरांगे पाटील साहेब सोलापूर दौऱ्यावर असताना ना भूतो न भविष्य अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन मराठा समाजाला आपल्याला करावं लागणार आहे. अशी तयारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता जिथं जिथं मनोज दादा जात आहेत तिथं आपल्याला बघायला सुद्धा मिळते. मराठा मोर्चा ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये असा झाला होता की 40 पेक्षा जास्त लाख लोक त्यामध्ये सहभागी झाले होते, त्याच पद्धतीनं जरांगे पाटील साहेबांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यामध्ये होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, तुम्ही आता विचारलेला प्रश्न असेल, वेगवेगळ्या संघटना आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून म्हणून जरांगे पाटील साहेबांचं स्वागत होणार आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करणार आहे. कदाचित काही माणसं असेल की ते मराठा क्रांती मोर्चा सोबत पण नसतील आणि सकल मराठा बरोबर पण नसतील, पण तरी सुद्धा ते सुद्धा त्यांच्या विचार घेऊन मनोज जरांगे पाटील साहेबांसोबत आहेत हे लक्षात असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या परीने आपला आपला वाटा देण्याचं काम करत आहे. खास करून आता प्रताप चव्हाणांनी एक विषय मांडला, तो लय महत्वाचा आहे. मनोज जरांगे पाटील साहेब येत आहेत आणि मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी कुठेही समाजाकडून डायरेक्ट पैशाची मागणी जर कोण करत असेल तर मनोज दादांनी स्पष्ट सांगितलेले की माझ्या दौऱ्यासाठी, माझ्या कार्यक्रमासाठी कुणाकडनेही रुपयाही घेऊ नका. म्हणून आम्ही जाहीर आवाहन करतो, काही माणसं पैसे गोळा करण्याचा एक धंदा सुरू आहे तर त्याला थांबवलं पाहिजे. समाजाला जर काय कॉन्ट्रीब्युशन घालायचं असेल तर त्यांनी वस्तू स्वरूपात, सेवे स्वरूपात आपलं कॉन्ट्रीब्युशन घातलं पाहिजे असं सगळ्यांचं आव्हान आहे. आज तुम्ही काय करणार आहेत असं जर विचारलात तर आज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जरांगे पाटील साहेबांच्या या नियोजनामध्ये 1 लाख पाण्याच्या बाटल्या आणि फूड पाकिटचं वाटप आज आपण क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत. हे नियोजन आपल्या माध्यमातून होईल. हे सगळं करत असताना आम्ही प्रत्येकाकडून जे जे शक्य असेल त्यांच्याकडून त्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे वस्तू स्वरूपाचं कॉन्ट्रीब्युशन स्वीकारणार आहोत. त्यामुळे मी अजून एकदा सांगतो, इथं असलेली कुठली माणसं आणि अजूनही समाजातनं काही माणसं जर जरांगे पाटलांच्या नावावर कुणी पैसे घेणार नाही आणि घेत असलं तर ते उघड करणं हे पण गरजेचं आहे. कारण या आधी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी घडल्यामुळं या सगळ्या गोष्टी वातावरण खराब होत आहे. म्हणून मी एवढंच सांगतो की मनोज जरांगे पाटलांचं जे स्वागत असणार आहे ते भूतोन भविष्य अशा पद्धतीचं समाजाकडून होणार आहे आणि प्रत्येक समाज बांधवांनी त्यात उपस्थित राहिलं पाहिजे. हे त्याचं कर्तव्य आहे. कारण हे आपल्या पिढीसाठी नाही तर येणाऱ्या आपल्या पुढच्या 100 पिढ्यांसाठी हे सगळं आपण करत आहोत. हे भान आज समाजाच्या लक्षात आल्यामुळं आज तुम्ही बघितला जर सोमनाथ राऊत हे जे कोंडीमध्ये जरांगे पाटील जसं उपोषणला बसले त्याच पद्धतीने हे सुद्धा गेले त्यावेळेस किती 7 दिवस उपोषण करणारे आपल्याकडे कार्यकर्ते याही लोकांच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टींना चालना देणार आहोत. प्रशांत देशमुख हे सुद्धा आमरण उपोषण केले होते. हे आमरण उपोषण करणारे जी मनोज जरांगे पाटील सरोवर खांद्याला खांदा लावून काम करणारी जी मंडळी आहे यांना सुद्धा आपण उजेडात आणलं पाहिजे, त्यांच्यासोबत घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. मी एवढं सांगतो की मराठा क्रांती मोर्चा या सगळ्या नियोजनामध्ये अतिशय ताकदीनं मनोज जरांगे पाटील साहेबांच्या शब्दाचा आदेश मानून येणाऱ्या काळामध्ये काम करेल.
इथं दिसत असलेली जरी माणसं कमी असली तर अनेक हजारो हात आमच्या पाठीमागं असणार आहेत एवढं सांगतो. आपण या बैठकीला उपस्थित राहिलात त्याबद्दलही तुमच्या सर्वांचे मनापासून या पत्रकार परिषदेत दिलीप कोल्हे, दास शेळके, अमोल शिंदे, सुनील रसाळे, प्रताप चव्हाण, नाना मस्के, श्रीकांत घोडके, अनंत जाधव, योगेश पवार, शेखर फंड, महेश धाराशिवकर, बाळासाहेब गायकवाड, किरण पवार, राम गायकवाड, शिंदे, संजय शिंदे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ राऊत हेही उपस्थित होते.